आरक्षण आमच्या हक्काचं, प्रदीप राठोड तुम संघर्ष करो, प्रदीप राठोड तुम संघर्ष करो, पप्पू चौहान तुम संघर्ष करो, पप्पू चौहान तुम संघर्ष करो। आज आमचा आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आमरण उपोषण मी ॲडव्होकेट प्रदीप राठोड व माझे सोबती पापाराव चव्हाण आम्ही दोघेही मिळून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं, अनुसूचित जमातीचं सवलत मिळावी यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो। आज माननीय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब त्यांच्यासोबत माननीय खासदार गोपछडे सर आणि माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोड सर हे तिघही जण येऊन इथं उपोषणास्थळी आलेत आणि त्यांनी चर्चा अशी केली की CM साहेब अनुसूचित जमातीच्या जे काही समजा शिफारस संदर्भात म्हणजे केंद्राला जे काही शिफारस पाठवण्यासंदर्भात शिष्टमंडळाला घेऊन बैठक घेणार आहे आणि याबद्दल CM साहेब सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह असं सांगितल्यामुळे आणि समाजाचं बहुसंख्य समाजानं आजचं उपोषण तुर्तात स्थगित करा म्हणून त्यांनी होकार दिल्यामुळे आम्ही आज दोघे आजचं जे काही 6वा दिवस जे काही आंदोलन चालू होतं आमरण उपोषणाचं तुर्तास आम्ही स्थगित करत आहोत। आणि जर शासनानं या सरकारनं जर आमचं जे काही मागण्या आहेत ते जर मंजूर केलं नाही, मान्य केलं नाही आणि केंद्राला शिफारस अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला त्या लिस्टमध्ये जर टाकण्याचं त्यांनी शिफारस केलं नाही तर आम्ही पुन्हा असंच आमरण उपोषण करू। हैदराबाद गॅजेटनुसार जे मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटनुसार ST प्रवर्गात येतो आणि बंजारा समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं आणि ST समाजाप्रमाणे सवलत देण्यात यावी ह्या मागणीच्या अनुषंगाने मागील 6 दिवसापासून मी आणि माझे सोबती ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि मी पप्पू चव्हाण आम्ही आमरण उपोषणात बसलो होतो। आज 6वा दिवस, 6व्या दिवशी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुल सावे साहेब असतील, डॉक्टर तुषार राठोड असतील, असे अजून बालाजी कल्याणकर साहेब आहे, ह्या सगळ्यांनी येऊन आम्हाला एक आश्वासन केले की येणाऱ्या काळामध्ये BJP सरकार हे तुमच्या मागणीशी समर्थन आहेत आणि येणाऱ्या काळात तुमच्या पाठपुरावा आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत हे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आज तुर्तास आमचा हा उपोषण मागे घेतलेला आहोत।